गोड खाणं योग्य की अयोग्य असं बरेच पेशंट मला विचारत असतात. पण गोड म्हणजे फक्त साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ इतकंच नाही आहे. नैसर्गिक मध किंवा पारंपरिक पद्धतीने बनवलेला गूळ किंवा खडीसाखर हे पदार्थही तुम्ही गोड म्हणून वापरू शकता. तसंच अंजीर आहे, खजूर आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी जे नॅचरल स्वीटनर्स आहेत ते तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये गोड पदार्थाचा एक गुड रिप्लेसमेंट म्हणून वापरू शकता. पण आयुर्वेद काय सांगतं की जशी तुमची प्रकृती आहे त्या पद्धतीने तुमचा आहार पाहिजे. म्हणजे वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती अशा 3 वेगवेगळ्या प्रकृती असतात. आणि आयुर्वेदाने याच्याबद्दल एक बेसिक रूल सेट केलेला आहे की वाताचा व्यक्ती असेल किंवा वात प्रकृतीचा व्यक्ती असेल किंवा ज्याला वाताचे प्रॉब्लेम्स आहेत त्याने गुळाचं सेवन थोड्याफार प्रमाणात करावं. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये थोडाफार गूळ वापरला तर त्यांना कुठलेही प्रॉब्लेम्स होणार नाहीत. तसंच जो पित्ताचा व्यक्ती आहे किंवा पित्त प्रकृतीचा व्यक्ती आहे किंवा कुणाला पित्ताचे प्रॉब्लेम्स जास्त होत असेल, हायपर ॲसिडिटी होत असेल, अशा लोकांनी काय करायचं आहे तर खडीसाखर, जी खडीसाखर आहे किंवा त्याची पावडर आहे ते तुम्ही लोण्याबरोबर घेऊ शकता किंवा तुपाबरोबर तुम्ही त्याचं सेवन करू शकता. त्याच्याने तुमचं पित्त किंवा पित्ताचं प्रमाण, शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते. आणि तसंच ज्यांना कफाचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना वारंवार कफ किंवा कफ रिलेटेड काही प्रॉब्लेम्स होतात तर त्या व्यक्तींनी ना मधाचं सेवन करावं. म्हणजे मध तुम्ही दुधाबरोबर घेऊ शकता किंवा मध पाण्याबरोबर घेऊ शकता. फक्त ह्याच्यामध्ये एकच रूल फॉलो करायचा आहे की मध कुठल्याही गरम गोष्टीबरोबर किंवा गरम पाण्याबरोबर घ्यायचा नाही आहे. तर हे जर तुम्ही बेसिक रूल फॉलो केलेत आणि कुठलीही गोष्ट अति मात्रेत सेवन न करता तुम्हाला योग्य मात्रेत त्याचं जर सेवन केलं आणि तुमच्या प्रकृतीनुसार जर तुमचा आहार ठेवलात तर प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला साम्य राहते आणि शरीर तुम्हाला सांगतंच की कुठली गोष्ट योग्य आहे किंवा अयोग्य आहे. त्यामुळे तुम्ही शरीराचं ऐका किंवा लिसन टू युअर बॉडी की तुम्हाला काय सूट होतं.